टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईत 2 दिवस जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसाचा वेग आता मात्र मंदावलेला आहे। 12 जून नंतर पाऊस पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणि राज्यभरामध्ये सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा वर्ली परिसरामध्ये आहे। या ठिकाणची जर स्कायलाईन आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे। मुंबईत काल रात्री पावसाच्या तुरळक सरी ठिकठिकाणी कोसळल्या, मात्र आज सकाळपासूनच आकाश मोकळे आहे। उकाडा आणि आर्द्रता वाढणार असल्याचं सुद्धा हवामान विभागाने व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेणं गरजेचं आहे। राज्यात मान्सूनने जोरदार सुरुवात केली असली तरी आता त्याचा वेग मंदावलाय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगाने वाटचाल केली आणि देशात लवकर पावसाचं आगमन झालं। 26 मे रोजी दाखल झालेल्या पावसाने कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली। मात्र गेल्या 4 दिवसापासून अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हवामान खात्याच्या माहितीनुसार सध्या मान्सूनचा प्रवाह कमकुवत झालाय, त्यामुळे राज्यात पावसाचं प्रमाण कमी होणार असल्याचं बोललं जात आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडणार आहेत। विदर्भात मात्र काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। कृषी विभागाने शेतकऱ्यांना सध्या पेरणीची घाई न करण्याचा सल्ला सुद्धा दिलाय, कारण पुढील काही दिवसात मान्सूनची प्रगती संत राहण्याची शक्यता आहे। मात्र 12 जून नंतर पावसाचा जो जोर आहे तो पुन्हा एकदा मुंबईमध्ये वाढेल असं भाकीत हवामान विभागाने केलेलं आहे। त्यामुळे नेमकं आता या सगळ्या प्रकरणी पावसाची तीव्रता जी आहे ती मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि 12 दिवस मुंबई महानगरपालिकेच्या हातात आहे, त्यामुळे पावसाच्या बाबत नेमक्या काय उपाययोजना ते करणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।